धुळ्यात कर्मचाऱ्यांचा एल्गार, चर्चा निष्फळ, आंदोलन भडकले. कर्मचाऱ्यांचा इशारा, सरकारला धक्का. 17 लाख कर्मचाऱ्यांचा निर्धार, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर तोडगा न निघाल्यामुळे सुरू असलेला संप आज तिसऱ्या दिवशीही कायम राहिला असून धुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांचं कामकाज पूर्णपणे ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सरकारकडून सकारात्मक निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये. आज धुळे शहरातील कल्याण भवन क्लब परिसरात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत भव्य मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आमच्या मागण्या मान्य करा या घोषणांनी परिसर दणाणून गेला. दरम्यान जुन्या निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या उपस्थितीत झालेली महत्त्वाची बैठक निष्फळ ठरली. या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांचा संप आणखी लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांनी सुधारित निवृत्ती वेतन योजना तसेच इतर 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री स्तरावर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे. मात्र सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका न मांडल्यामुळे संताप वाढत आहे. यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यातील प्रशासकीय यंत्रणेवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. मुख्य संपादक जतीन बोरसे, जीबीटीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे. आंदोलन करून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना समन्वय समितीबरोबर चर्चा करायला साधं सौजन्य सुद्धा त्यांनी दाखवलेलं नाही. त्यामुळे ही संप करण्याची वेळ आलेली आहे. समन्वय समितीचा प्रश्न एकच आहे की आम्ही मार्च 2023 मध्ये जो 7 दिवसाचा बेमुदत संप केला होता, त्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मान्य तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये घोषणा करून देखील गेल्या 17 महिन्यामध्ये अजूनसुद्धा त्यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली नाही की याची अंमलबजावणी कशा प्रकारे होईल, त्याच्या अटी शर्ती काय आहेत या संदर्भात गेल्या 17 महिन्यात सरकारने अजूनपर्यंत त्या संदर्भात अधिसूचना काढली नाही. म्हणून हा बेमुदत संप करण्याची वेळ आलेली आहे. संप करण्याच्या कालावधीमध्ये यामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शैक्षणिक धोरण आणि सीईटी परीक्षा रद्द करणे आणि अशा अनेक विविध मागण्या यामध्ये आहेत. सेवा निवृत्तीचं वय 60 झालं पाहिजे, रिक्त पदे भरले पाहिजेत, वर्ग 4ची आणि वाहन चालकाची जी पदं गोठवून काढलेली आहेत ती पदं पुनर्जीवित करून त्यांची सरळ सेवा भरती करण्यात यावी. या अनेक अशा 20 मागण्यांसाठी हा संप आहे. माझ्याबरोबर समन्वय समितीचे घटक संघटनेचे माध्यमिक शिक्षक संघटनेचे संजय पवार आणि शिक्षक भारतीचे माध्यमिक मुख्याध्यापक संघ हे सुद्धा आहेत. तर या संदर्भात ते या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतो. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.